नमस्कार. कधी विचार केलाय की एक साधासा प्रश्न आपल्या डोक्यात विचारांचा केवढा मोठा वादळ निर्माण करू शकतो? असा प्रश्न ज्याचं उत्तर तितकंसं महत्वाचं नाही, पण त्यामुळे जो एक वैचारिक प्रवास सुरू होतो ना, तो खूप महत्वाचा आहे. आज आपण अशाच एका प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. बघूया कसा एक साधा प्रश्न सर्जनशीलतेला जन्म देतो आणि आपली भाषा त्या कल्पनेला एक सुंदर आकार देते. तर सगळी गोष्ट सुरू होते एका अगदी अनपेक्षित प्रश्नापासून. लेखकाला त्यांच्या मित्राने अगदी सहजच विचारलं, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? पण हा प्रश्न उत्तराच्या शोधासाठी नव्हता, तर तो एका अद्भुत मानसिक प्रवासाची सुरुवात ठरणार होता. तर मग आपणही या प्रवासाला सुरुवात करूया. बघूया तरी कसा एक साधा प्रश्न उत्तराकडे न जाता थेट विचारांच्या एका वेगळ्याच जगात आपल्याला घेऊन जातो. अशा जगात जिथे तर्कापेक्षा कल्पना अधिक महत्वाची ठरते. आणि गंमत माहितीये काय? लेखक ह्या प्रश्नाचं काही वैज्ञानिक किंवा तार्किक उत्तर देतच नाहीत. खरं तर त्यांना ते द्यायचंच नाहीये. आणि इथूनच तर खरा प्रवास सुरू होतो. उत्तराऐवजी त्यांचं मन एका वेगळ्याच, अधिक सर्जनशील दिशेनं धावू लागतं. आणि हेच तर या संपूर्ण लेखनाचं सार आहे, असं म्हणायला हरकत नाही. लेखकासाठी उत्तर महत्वाचं नाही. महत्वाचा आहे तो विचार करण्याचा, मनातल्या मनात भटकण्याचा आणि त्या भटकंतीत हरवून जाण्याचा निव्वळ आनंद. तर मग लेखकाच्या मनात नेमकं काय चाललंय? तिथे ना विचारांचं अक्षरशः एक वादळ उठतं. पण हे वादळ असं विनाशकारी वगैरे नाही, उलट ते खूप सुंदर, सर्जनशील आणि खरं सांगायचं तर मोहक आहे. आणि या विचारांच्या वादळाचं वर्णन करण्यासाठी लेखक स्वतःच एक मस्त कल्पना वापरतात. ते त्यांच्या विचारांची तुलना थेट वडाच्या झाडाच्या पारंब्यांशी करतात. कसं एकाच मुळातून अनेक पारंब्या फुटतात आणि सगळीकडे पसरतात, तसंच काहीसं. एका विचारातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, असा हा विचारांचा न संपणारा खेळ. बघा, त्यांच्या डोळ्यासमोर पहिलं चित्र येतं ते नुकत्याच पावसाने धुवून निघालेल्या स्वच्छ आकाशाचं. एकदम शुद्ध आणि ताजतवानं करणारं दृश्य. आता तुम्ही म्हणाल, केसांच्या काळ्या रंगाचा आणि याचा काय संबंध? तर तसं काहीच नाही. आणि मग तिथूनच त्यांचं मन उडी मारतं ते थेट एका फांदीवर नुकत्याच फुटलेल्या कोवळ्या लुसलुशीत पालवीकडे. म्हणजे कसं, नवजीवन आणि उत्साहाचं प्रतीकच जणू. पुन्हा एकदा एक सुंदर पण पूर्णपणे वेगळं, असंबद्ध असं दृश्य. आणि मग तिसरं दृश्य, हे तर थेट आपल्या इंद्रियांना जागं करणार आहे. ताज्या ओल्या मातीचा तो सुगंध. आता बघा, ही तिन्ही दृश्य तार्किकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेली नाहीत, पण ती लेखकाच्या मनाला एकामागोमाग एक स्पर्श करून जातात. मग साहजिकच प्रश्न पडतो नाही का, की या वरवर डिस्कनेक्टेड वाटणाऱ्या विचारांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे का? काळ्या केसांबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर आकाश, पालवी आणि मातीमध्ये कसं काय असू शकतं? तर इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये? ह्या विचारांचा संबंध तर्कात नाहीच आहे, तो आहे भावनेत. ही सगळी दृश्य, ती नैसर्गिक सौंदर्याची, ताजेपणाची आणि जिवंतपणाची प्रतीक आहेत. ही काही लॉजिकल उत्तरं नाहीत, तर हे आहे मनाच्या मुक्त भटकंतीचं एक सुंदर उदाहरण. आणि मग या सगळ्या विचारांच्या भटकंतीनंतर लेखकाला एक गोष्ट लख्खपणे कळते. या प्रवासाचं खरं उद्दिष्ट काय होतं हे त्यांना एकदम स्पष्ट दिसू लागतं. त्यांना मिळणारी पहिली आणि सगळ्यात मोठी शिकवण काय? तर ही की त्या मूळ प्रश्नाच्या उत्तराला आता काहीही महत्त्व उरलेलं नाही. केस काळे का आहेत याने आता काहीच फरक पडत नाही. कारण खरं बक्षीस, खरा आनंद, तो तर त्या विचारांच्या प्रवासातच होता. मनातल्या मनात भटकण्यात, नवनवीन कल्पनांच्या जगात रमून जाण्यात, एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उडी मारण्यातच खरी मजा होती. आणि हेच आहे या संपूर्ण अनुभवाचं सार. खरा आनंद उत्तर शोधण्यात नसतो, तर तो आपल्या कल्पनेच्या जगात स्वच्छंदपणे भटकण्यात असतो. हीच तर आहे क्रिएटिव्हिटीची खरी ताकद. पण मनात आलेलं हे विचारांचं सुंदर वादळ ते फक्त आपल्या मनात ठेवून कसं चालेल? त्याला व्यक्त करण्यासाठी, इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला एका साधनाची गरज असते नाही का? आणि ते साधन म्हणजे आपली भाषा आणि तिची रचना, तिचं व्याकरण. चला आता बघूया हे पॉवरफुल टूल नक्की कसं काम करतं. तर आपण आता तत्पुरुष समास या व्याकरणातल्या एका इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र जोडून एक नवीन, छोटा आणि अर्थपूर्ण शब्द तयार करण्याची ही एक प्रक्रिया आहे. बस.
जसं की सभेसाठी गृह असं लांबलचक म्हणण्याऐवजी आपण पटकन सभागृह म्हणतो. किंवा जो कलेत कुशल आहे तो झाला कलाकुशल. या उदाहरणांवरून लक्षात येतं की आपली भाषा किती प्रभावी आणि नेमकी होते. एकाच शब्दात केवढा मोठा अर्थ दडलेला असतो. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय, सभेसाठी ग्रह असं पूर्ण वाक्य म्हणण्यापेक्षा सभागृह हा एक शब्द किती सोपा आणि प्रभावी वाटतो. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सांगण्याची ही एक सुंदर पद्धत आहे. आणि इथेच आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येतो. आपल्या मनातले विचार हे एखाद्या मोकळ्या, अमर्याद वादळासारखे असतात, बरोबर? तर व्याकरण आणि समास हे त्या वादळाला एक आकार, एक रचना देतात. भाषेच्या याच रचनेमुळे आपण आपल्या डोक्यातल्या गुंतागुंतीच्या कल्पनांना एक मूर्त रूप देऊ शकतो आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. तर मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच, की भाषेचे नियम आपल्या कल्पनाशक्तीला बंधन घालतात की तिला व्यक्त होण्यासाठी एक चौकट देऊन तिला अधिक शक्तिशाली बनवतात? सर्जनशीलतेसाठी स्वातंत्र्य जास्त महत्वाचं आहे की संरचना? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? Like, share, and subscribe now and learn smart.